नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सुरी झालं. मित्रो, मागच्या एका भागात आपण निर्गुण उपासनेच्या संबंधात पहिला भाग पाहिला. त्यामध्ये निर्गुण उपासनेसंबंधी जो विषय चर्चेला गेला आहे त्याच्या पुढील भागात आपण ऐकूया. त्याचे लेखक आहेत डॉक्टर रामचंद्र बारास पारनेरकर आणि ग्रंथ आहे पूर्णवादी परामर्श, जो डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी विमल पब्लिशर्सतर्फे तो प्रकाशित केलेला आहे. तर ऐकूया निर्गुण उपासना भाग 2. हठयोगाची समाधी आणि त्यातील अनुभव यासंबंधी पूर्वी एक वेळ सांगून झालेलं आहे की मनाचं मन पण मोडणं म्हणजे समाधी म्हणतात, इत्यादी इत्यादी. हठयोगानं समाधी प्राप्त करून त्या मनुष्याला मरणात जीवाचा आत्यंतिक लय नाही हे कळतं. तसंच समाधी उतरल्यावर तो परत कोणत्या अवस्थेवर येतो? समाधीमध्ये केवळ आहेपणाची अनुभूती असते. चैतन्य आत्मा, चैतन्य ब्रह्म हे अनुभूतीनंतर समाधी उतरल्यास नंतरची जी अवस्था असते ती सर्वसामान्य माणसाप्रमाणेच असते. हठयोगाच्या समाधीमध्ये एखाद्या वेळी मरण येऊ शकतं अथवा क्वचित मरणापूर्वी क्षणभर समाधी उतरते आणि योगी वृत्तीवर येण्यापूर्वी मरण पावतो. अशावेळी तो योग्य मार्गदर्शनाखाली तयार झालेला नसेल तर भलत्याच आपत्तीमध्ये येण्याचा संभव असतो. कारण त्यावेळी केवळ चैतन्य आत्मा वगैरेची समाधीतील अनुभूती त्याच्या काही उपयोगी पडत नाही. सामान्य मनुष्यासारखं एरवीचे व्यापार चालतात. ज्ञान किंवा ज्ञानप्राप्ती ही जी गोष्ट आहे तिचं अतिरंजित स्तंभ माजवलं गेलं आहे. ज्ञानदेव तू कैवल्यम असा विश्वास बाळगणारे असतात नाही, ते दुसऱ्या कशाचा विचारच करायला तयार नसतात. ज्ञानानं फार तर अज्ञानाची बंधनं सुटतील, पण त्याच्या विचारसरणीप्रमाणे देखील विचार न करता ईश्वराच्या मायेतून मुक्तता मिळवण्यासाठी तरी परमेश्वराच्या कृपेची अपेक्षा साधकाला असतेच. आणि म्हणूनच ज्ञानोत्तर भक्ती संभवते नव्हे आवश्यक असते. नाहीतर विचारांच्या एकांगीपणाचा बरोबर अनुभवाचाही एकांगीपणा आहे. अशी आपली म्हणजे ही एक आपत्ती म्हणत, पण ही आपत्ती जाणूनच आद्य श्री शंकराचार्यांनीसुद्धा श्री शारदा अंबेची उपासना केली आहेच नाही की. त्यांच्या अन्वये ही गोष्ट लक्षात घेत नाही. अर्थात हा काही त्यांचा दोष नाही. स्वतः ज्ञानमार्गी तसंच ईश्वरभक्तही होतेच. याचप्रमाणे क्रियायोगानंतर म्हणजे हठयोगानं प्राप्त झालेल्या समाधीनंतरही भक्तीची अपेक्षा साधकाला असतेच. याचं कारण असं की समाधी उतरवल्यावर त्या माणसाचे इतर व्यवहार सामान्य माणसाप्रमाणे चालतात. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात ज्या आणि जशा त्रुटी असतात संभवतात तशा त्या याच्याही जीवनामध्ये असू शकतात. यापासून सुटका म्हणा, त्यांची बाधा होऊ नये म्हणा, की त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून म्हणा, सामान्य माणसाच्या जीवनाप्रमाणे यांनाही परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. आणि परमेश्वराच्या कृपेची अपेक्षाची आवश्यकता आली की भक्ती आलीच. या विचारसरणीपुरतं मध्वसंप्रदायी द्वैती आपणास पूर्णवादाच्या विचारप्रणालीच्या जवळचे वाटतात. देव आणि भक्त असे द्वैत तेवढ्यापुरतं मान्य करावंच लागतं. शांकर संप्रदायसुद्धा निर्णय प्रक्रिया मानतात आणि तशा प्रक्रिया मानित असताना ते आपसात भांडतातसुद्धा. परंतु दुसरं मत धारण करणारे पंडित जे वाद करायला आले असं पाहून ते सर्व आंतरभेदवाले म्हणजे प्रक्रिया भिन्न असूनसुद्धा आपल्या अद्वैत सिद्धांतासाठी भांडतात. दुसऱ्या पंडितांचे भांडताना हे 105 व एरवी हे 100 आणि 5 निरनिराळे असे कौरव पांडवाप्रमाणे यांची वागणूक आणि भांडण करण्याची प्रवृत्ती आहे. आतापर्यंत जसं आपण केवळ ज्ञानमार्ग आणि केवळ हठयोग समाधी या दोन्ही मार्गांनी पूर्णतया कार्यभाग साधत नाही असं पाहिलं, त्याप्रमाणे नुसती उपासना किंवा केवळ भक्ती म्हणजे या मार्गाने केवळ देवाचं दर्शन झालं नाही,
काम भागत नाही. सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे असं शब्दज्ञान असलेले श्री एकनाथ महाराज, श्री दत्तात्रेयांचं दर्शन झाल्यानंतर आपणास सर्व काही कळलं असं त्यांना वाटलं. मग आता आपले गुरुजी आपणास काशी यात्रेत जावयास कशाला सांगत आहेत असं त्यांना वाटलं. आणि इतक्यावरही त्यांची परिस्थिती ओळखूनच त्यांच्या गुरुजींनी त्यांना काशी यात्रेत जायला सांगितलंच. त्यासंबंधी गोष्ट एक, ती गोष्ट अशी की देवदर्शन झाल्यावर आणि शब्दज्ञान झाल्यावर आता आपणास काही कळायचं आणि प्राप्तव्य असं काही राहिलं नाही असं एकनाथांना वाटलं. तेव्हा हा किंतु मनातून जाऊन आपला शिष्य चांगला तयार व्हावा म्हणून त्यांचं गुरु जनार्दन स्वामी त्यांना काशी यात्रेत जाऊन येण्याची आज्ञा केली. आता प्रवासाची दगदग कशाला, तेव्हा सर्वत्र परमेश्वर जर भरलेला आहे तर काशीतच विशेष काय आहे, तसा तो इथेही आहे असं त्यांनी आपल्या गुरूंना सांगितलं आणि म्हणजे सांगून पाहिलं. परंतु त्यांना जाऊन येण्याबद्दल जनार्दन स्वामींनी आज्ञा केलीच आणि आज्ञापालन म्हणून एके दिवशी सकाळी एकनाथ महाराज काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले. दुपारची वेळ, एका गावातील धर्मशाळेमध्ये त्यांचा मुक्काम पडला. स्नान संध्या आटपून नाथांनी जेवण तयार केलं. देवास नैवेद्य दाखवा म्हणून नैवेद्य वाढून घेऊन निघाले. थोडे जरा दूर गेले असतील, तोच समोरून एक कुत्रा आला. नाथांना शिवून दूर पळून गेला. अर्थात त्यांना कुत्रा शिवल्यानं देवास नैवेद्य दाखवता आला नाही व परिणामी स्वतः नाथांनाही उपवास घडला. दिवसाकाठी एक वेळच जेवणायचं असं झाल्यानं संबंध दिवसाचा उपवास घडला. पुढील प्रवासात प्रारंभ झाला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी मुक्काम पडला. नाथ महाराजांनी स्नानसंध्या आटपून स्वयंपाक केला. तोच कुत्रा पुन्हा आला आणि त्यानं ताटात तोंड घालून सर्व विटाळून टाकलं. याही दिवशी नाथांना काही खाता आलं नाही. त्यामुळे योग्य ती विश्रांती घेऊन त्यांनी पुढील प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला. तिसऱ्या मुक्कामाला अशी घटना घडली. तेच कुत्रं परत आलं. त्यानं अन्न विटाळलं. वरणाची वाटी घेऊन पळालं. बरोबर सामान प्रवासाचं म्हणून कमी घेतलेलं, त्याच्यामध्ये आधीचाच 1-2 दिवसाचा उपवास. तेव्हा त्या कुत्र्याच्या मागं वाटेसाठी पळाले, पण तो कुत्रा वाटी टाकून पळून गेला. तर संतापून नाथ महाराज स्वतःशी म्हणू लागले की मी गुरुजींना म्हणत होतो की देव सर्वत्र भरलेला आहे, काशीच काही विशेष नाही, पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि मला पाठवलंच. आता उद्या जर असं झालं तर आपण पुढे जाणार नाही आणि गुरुजींना सांगून टाकू की हे आपणास आता काही जमणं शक्य नाही. रात्री झोपले असताना स्वप्नामध्ये श्री दत्तात्रयांचे दर्शन झालं आणि उद्या कुत्रा येणार नाही, आपण पुढे प्रवास चालू ठेवावा असा आदेश दिला. नाथांना या दृष्टांतामुळे आनंदाने उत्साह वाटला आणि सकाळी उठून त्यांनी प्रातर्विधी आटपून आपल्या पुढील प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला. आता एका धर्मशाळेमध्ये दुपारी मुक्काम केला. सर्व स्वयंपाक वगैरे करून पुन्हा नैवेद्य वगैरे दाखवून जेवायला बसणार. एवढ्यात दोघंजण नवरा बायको डोक्यावर कोंबड्यांनी भरलेले पेटारे प्रवास करीत असलेले त्याच धर्मशाळेमध्ये मुक्कामास आले. आता नवरा बायकोचं ताबडतोब भांडण सुरू झालं. नवरा म्हणे मी 3 कोंबड्या खाईन, तू 2 खा. बायको म्हणे तसं नाही, मी 3 खाईन, तुम्हीच 2 खा. असं भांडण सुरू झालं. भांडण चालता चालता तडजोड झालं की ठीक आहे, आज नवऱ्यानं 3 तर उद्या बायकोनं 3 असे खायचे. झालं. तेथे स्वयंपाकाला प्रारंभ झाला आणि हा सर्व ओंगळवाणा प्रकार पाहून अमंगळपणाची वागणूक पाहून नाथांना त्याही दिवशी जेवण गेलं नाही आणि उपवासच घडला. तर पुढील प्रवासात प्रारंभ झाला आणि दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामामध्ये परत तेच जोडपं कडाकडा भांडत. बायको म्हणे आज माझी पाळी आहे, मी 3 कोंबड्या खाणार. नवरा म्हणे नाही, तू शिजलेलं नाही खाऊ दिलंस तर मी 3रं कोंबडं कच्चं खाईन. शेवटी हे नवरा बायकोचं म्हणे इतकं विकोपाला गेलं की नवरा म्हणे जर तू माझं ऐकलं नाहीस तर कोंबड्याच काय तुलाच मारून शिजवून खाईन. आणि शेवटी त्यानं खरंच तसं केलं. तर आपल्या बायकोची मान कापून भांड्यात घातली, शिजवून खाल्ली. नाथ महाराज हा भयंकर प्रकार पाहत राहिला आणि तो प्रकार पण त्या दिवशी पुन्हा त्यांना उपवास घडला. अशा तऱ्हेने 5 दिवस झाले. 6व्या दिवशी दुसऱ्या मुक्कामामध्ये परत ते जोडपं हजर. आज बायकोनं नवऱ्यात शिजवून खाल्लं. एवढं सर्व झालं तरी नाथांच्या डोक्यात काही प्रकाश पडेना. काल मारून खाल्लेली बायको आज परत कशी आली व तिनं आपल्या नवऱ्यास मारून खाल्लं, हे घडलंच कसं असा प्रश्नसुद्धा त्यांच्या मनात कधी आला नाही. तेव्हा त्यांना परत तो प्रकार किळसवाणा वाटला. उपवास घडला. सतत 6 दिवस उपवास घडले आणि प्रवास चालू राहिला. 7व्या मुक्कामामध्ये परत तेच नवरा बायको भांडत आले. नाथ
त्यांना उद्देशून म्हणाले, अरे तुम्ही भूते आहात की कोण? मला गरीब ब्राह्मणाला का त्रास देताय तुम्ही? गेले 3 दिवस तुमच्यामुळे मला उपवास घडतोय. तुम्ही भूत असा की आणखी कुणी असा? हा तुमचा प्रकार तुम्ही दुसरीकडे जाऊन का करीत नाही? तर हे ऐकून त्या जोडप्यातील पुरुषानं नाथांना उलट दटावलं. तुम्ही तुमची बडबड कराल व आमच्या मध्ये पडाल तर तुम्हालाच कापून खाऊ. ना नाथ गुपचूप बसले. त्या नवरा बायकोने कोंबड्या वगैरे शिजवून खाल्ल्या. आता ह्याही दिवशी नाथांना उपवास घडला. आता 7 दिवस अन्न नाही, प्रवास चालू. आता 8व्या मुक्कामामध्ये परत ते जोडपं आलं आणि यावेळी त्यांनी नाथ महाराजांची क्षमा मागितली. बरं, आज तुम्ही खुशाल जेव्हा, आम्ही काही असला प्रकार करणार नाही आज, असं त्यांनी सांगितलं नाथांना. मग आता नाथांना जर बरं वाटलं. तर नाथ महाराजांनी स्नानादी आटपून स्वयंपाक केला, नैवेद्य दाखवला. आता आज आपणास निर्विघ्नपणे जेवायला मिळेल असं नाथांना कल्पना आली. तेव्हा त्यांना त्यामुळे साहजिक आनंदही वाटला. इतक्यात तो पूर्वीचा तोच कुत्रा आला आणि त्यानं भाताची शीतं तोंडात धरून पलायन केलं. परत आजही अन्न विटाळलं. नाथांना असा राग आला. तर राग अनावर झाला. त्यांनी एक लाकूड घेऊन त्या कुत्र्याच्या अंगावर भिरकावलं. तोच ते श्री दत्त तेथे प्रकट झाले. सर्वत्र परमेश्वर भरलेला आहे हे शब्दज्ञान झालं आहे तुला. मग त्या कुत्र्यामध्ये परमेश्वर वास नाही करीत का? नाथ महाराजांच्या डोक्यामध्ये एकदम प्रकाश पडला. त्यांनी आश्चर्यचकित विचारले, देवा तुम्हीच कुत्र्याचं रूप घेतलं होतं काय? आणि मग ते नवरा बायको ते तुम्हीच होतात काय? या कथेचा सारांश एवढा की अशा प्रकारे प्रत्यक्ष सर्वानुभूती परमेश्वर भरलेला आहे हे प्रात्यक्षिक देवानं नाथांना दाखवलं. तेव्हा नाथ महाराजांची यानंतरची यात्रा अगदी निर्विघ्नपणे. यानंतर हरिपंडितांनी ते आणलेल्या गंगेच्या म्हणजे भागीरथीच्या कावडीतील पाणी भरत असल्या गाढवाच्या तोंडात घातल्याची नाथ महाराजांची कथा सर्व प्रसिद्ध आहे, माहिती आहे आपलं. तर दुसरं उदाहरण नामदेवाचं आहे. विसोबा खेचरांकडे गेल्यानंतर त्यांना विसोबांचं ओंगळ रूप आणि महादेवाच्या पिंडीवरील पाय वगैरे पाहून त्यांना काय वाटलं, तर नंतर पाय उचलून दुसरीकडे ठेवतात तिथे पिंड. तेव्हा जिथे पाय ठेवतील तिथे पिंड असे दिसलं. असे ह्या ज्या कथा याच्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या. तेव्हा केवळ तात्पर्याचं की भक्ती करून देवाचं दर्शन घडलं तरी काम भागत नाही. ह्या वरील विधानाची सत्यता या उदाहरणांवरून पटण्यासारखी आहे. तेव्हा आतापर्यंत केवळ ज्ञानी, केवळ हट योगी किंवा क्रियायोगी किंवा केवळ भक्त अशा तिन्ही प्रकारच्या केवळ एक एक असल्यानं असं कसं भागत नाही ह्या अवस्था आपण पाहिल्या. केवळ आहेपणाच्या अवस्थेचा अनुभव म्हणजे समाधी अवस्था आहे. आणि जागृती म्हणजे मी आहे या आहेपणाची अवस्था आहे. म्हणजे मी आहे अशी जाणीव, अनुभव असणे. निरनिराळ्या 4 अवस्थांपैकी एकाच वेळी 2 अवस्थांचा अनुभव घेता येणं यास जीवनमुक्तावस्था अनुभव असं म्हणतात. त्या उदाहरण बघायचं तर परमपूज्य महाराज त्यांच्याजवळ कोणी नसताना जसं अर्धोन्मिलित नेत्रांना अगदी नासिकाग्र दृष्टी लावून नुसते असतील त्या व्यवस्थेमध्ये बसून असतात. आणि ती अवस्था जीवनमुक्तावस्थेच्या अनुभवाची समजायची. केवळ आहेपणाची आणि त्याचबरोबर मी आहेपणाची अशा दोन्ही अवस्थांचा एकाच वेळी येणारा तो अनुभव अशी ती अवस्था असते आणि म्हणून तिला जीवनमुक्तावस्था म्हणायचं. तर जीवनमुक्त म्हणून जनक राजाची कथा, एक पाय अग्निकुंडात तर दुसरा पाय परिचारकाच्या हातात आणि त्याला तेलाचं मर्दन करीत असलेला, अशी कथा प्रसिद्ध आहे. पण अशा अवस्थेमध्ये असलेल्या जनक राजाकडे एकदम मुद्गल ऋषी अगदी रोगानं पिडलेले आणि जरा जर्जर झालेल्या शरीरानं भोजन मागायला येतात. आणि ते आले असता एक मनुष्य किती खाईल अशा घमंडीनं त्यांच्याजवळ उपलब्ध असलेली सामग्री ऋषींना भोजनास पुरी पडेना. शेवटी त्यांना असमाधानी असंच जाऊ द्यावं लागलं. अशी जनकराजाची फजिती झाल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. पण पुढे तेच मुद्गल ऋषी एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्या ब्राह्मणानं देवाचा प्रसाद म्हणून जे काही थोडंसं त्यांना खावायला दिलं त्यांना ते तृप्त झाले.
अशी ही कथा आहे. तर ही कथा म्हणजे मुद्गल पुराणात आहे. जनक राजाच्या घरच्या भांडारभर अन्नामध्ये देवाचा प्रसाद असल्याची भावना नव्हती आणि म्हणून ते कितीही दिलं तरी ते अपुरंच पडणार होतं. या उलट देवाच्या प्रसादाची भावना त्या ब्राह्मणाजवळ असल्यानं तो दिसावयास कितीही अल्प असला म्हणजे थोडंसं जरी त्याने दिलं तरी ते समाधान प्राप्त करून देणारं होतं. किंबहुना त्या प्रसादातच समाधान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य. भावना ही अशी अनुस्यूत असते. तेव्हा हे सगळे जे विवेचन आहे, या विवेचनावरनं सर्व प्रकारच्या साधनांची कशी अवस्था म्हणजे आवश्यकता आहे, कोणताही एकच प्रकार कसा अवलंबून साधना संपत नाही, पुरं पडत नाही, ही गोष्ट पटण्याकरता आहे. तेवढ्यासाठी ही उदाहरणं किंवा ह्या कथा आहेत सांगितलेल्या. सर्व प्रकारचे अनुभव यावयास हवेत तर साधक पूर्णावस्थेला जाईल, नाहीतर एकांगी बनेल. महाराष्ट्रातील संतांच्या वाङ्मयाकडे जर पाहिलं तर हे सर्व प्रकार स्पष्टपणे विशद करून सांगितलेले आढळतं. परंतु असं स्पष्टपणे एक एक विषय निराळा घेऊन सांगितलेला आढळत नाही. म्हणजे संत वाङ्मयामध्ये कोणता विषय कुठे संपून कोणता कुठे प्रारंभ होतो हे स्पष्टपणे उपक्रम आणि उपसंहार या नियमानुसार केलेलं नसल्यानं फार गल्लत झालेली आहे. अशी गल्लत त्यांच्या वाङ्मयातून असल्यानं कोणत्याही एका साधनाची सोपपत्तिक माहिती साधकाला मिळू शकत नाही आणि परिणामी साधकाच्या दृष्टीनं संत वाङ्मय हे तादृश उपयोगाचं राहिलं नाही. केवळ संत वाङ्मयाचा मागोवा घेऊन कोणतीही एक साधना नीट बिनचूक करता येणं शक्य नाही. एका प्रकारच्या साधनाचं वर्णन चालू असताना बेमालूमपणं पटकन दुसऱ्या साधन प्रकारचे वर्णन ने अनुभव सांगितलेले आढळतात. निर्गुण सगुण निसगुण हठयोग आणि निर्गुण ज्ञान योग नि हठयोग आणि क्वचित आणखी साधन यांची अशी खिचडी झालेली दिसते. तेव्हा साधक मार्गास लागण्याच्या ऐवजी अधिक बुचकळ्यात मात्र पडत असतो, भांबावतो आणि त्याच्या पदरामध्ये काही पडत नाही. हे वरील प्रकार संतांच्या वाङ्मयात वारंवार दिसून आल्यामुळं पंडित वर्गाचं ऋण मानावं लागतं. पंडित वर्गानं मात्र अशी गल्लत होऊ दिली नाही. त्यांनी योग्य ती दक्षता घेऊन जनतेला आणि लेखकांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांच्या या प्रयत्नाचा फारसा काही उपयोग झालेला नाही. संतांचा आणि त्यांच्या वाङ्मयाचा पगडा जनमनावर वाढत गेला, दृढ झाला आणि परिणामी कोणताही एक साधन प्रकार शुद्ध स्वरूपात कुठेच रूढ राहिला नाही. रूढ राहिला नाही एवढंच नाही तर त्या प्रकारचं जाणते देखील उपलब्ध राहिले नाहीत, अशी अनवस्था प्राप्त झाली आहे. या गोष्टीचा समाजावर झालेला परिणाम आज आपणास दिसतोय आणि निरनिराळ्या संतांच्या ज्या परंपरा चाललेल्या आपणास दिसतात त्या गादीवर असलेल्या आजच्या माणसास या गोष्टीची जाणीव असलेली दिसत नाही. संत श्री ज्ञानेश्वर, एकनाथ, संत श्री रामदास यांच्या सर्वांच्या वाङ्मयाची हीच अवस्था आपण पाहतोय. कधी निर्गुण तर कधी सगुण, मध्येच निर्गुण सगुण अशी वर्णनं आढळतात आणि त्यामुळे साधकाची गल्लत होते. त्यांची दिशाभूल न झाली तरच नवल. श्री तुकाराम महाराज आणि संत नामदेव यांच्या तर गाथाच आहेत. त्यांच्या काव्यामध्ये काही अनुभवांचा आणि काही साधनांचा असं तसं म्हणावं तसं अनुक्रम असं नाही. म्हणजे कोणचाही अभंग काढावा आणि वाचावा आणि कोणत्या प्रकारच्या साधनांनी कोणता अनुभव कोणत्या अवस्थेत आला आहे हे आपणच ठरवायचं. जसं त्यांना अनुभव आले तसे त्यांनी ते ग्रथित करून ठेवले. पण त्याला काही अनुक्रम म्हणावा तसा असा नाही ते दिसत. तसा तो नसल्यानं त्या गाथांच्या वाचनानं आजच्या साधकालासुद्धा काहीच मार्गदर्शन होतं आहे असं वाटत नाही. मग अर्थातच हे काम आज परमार्थात पडलेल्या गुरूंचं आहे, सिद्धांचं आहे की त्यांनी साधकांचा ज्यामुळे घोटाळा वाढेल असं वागू नये आणि सांगूही नये. येथे प्रश्न असा येतो की या सर्व मार्गांचं यथायोग्य अनुभव आणि ज्ञान असलेले सिद्ध असे कुठे आणि किती प्रमाणात आहेत की त्यांनी जागरूकता राखावी आणि आपले मोठंपण किंवा आपण मिळवलेले नव्हे लोकांनी आपल्या अंगी चिकटवलेलं जे ज्याला मोठंपण म्हणूया आणि संतपणाचा धंदा वगैरे चालू ठेवण्याकरता सध्या काही शिकवणी हे लोक म्हणजे हा संतपणाचा धंदा म्हणून करणारे जे गुरु दिसतात असे हे लोक अशी शिकवणी देतात, काही सांगत असतात. अशा लोकांच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये
आज आपण बघतोय खूप जनसमूहसुद्धा असतो. साधकांच्याकडे पाहिलं तर वर्षानुवर्ष परंपरागत साधना चालू ठेवूनसुद्धा योग्य मार्गदर्शनाच्या अभावी आपल्या पदरामध्ये काय पडलं याचा नीटसा आढावा त्या साधकाला नसतो. आणि खरं म्हणजे त्या गुरूस नीटची कल्पना असते किंवा नाही ही जरा शंका निर्माण होते. तेव्हा परमार्थ विषयाची अशी अनवस्था त्यात पडलेले जे लोक आहेत अशा पडलेल्यांनीच केलेली आहे. आता तरी आपली जबाबदारी ओळखून जे साधकांची गल्लत होणार नाही अशी दक्षता घेतली गेली पाहिजे. पूर्वी परंपरेनं ह्या प्रकारची माहिती आणि शिक्षण साधकाला आपोआप दिलं जात असे, येत असे. कौटुंबिक जीवनामध्ये वागणुकीच्या अशा चालीरीती असत की योग्य ते वळण साधकास म्हणजे अगदी सहजगत्या लागत असे. आज नेमकं याकडे आपलं दुर्लक्ष आहे आणि गुरूंच्या वागणुकीकडे साधकाचं लक्ष असावं तसं नाही आणि त्यांच्या तात्विक शिकवणीकडे थोडंफार लक्ष आहे. यामुळे आचारात येणारी शुचिता आपोआप व सहज अशी जी यायला पाहिजे ती न येता ते आता जाणून बुजून शिकवून आणावे लागते. निर्गुणाची वर्णनं करणारे एकनाथ महाराज आणि समर्थ रामदास या गुरूंनी आपापली परंपरागत सगुणोपासना कधीतरी सोडली होती का बरं? नाही दिसत तसं. आपण त्यांनी अखंड चालू ठेवलेले सगुण देवाची पूजा म्हणजे गायत्री जप इत्यादी अनुष्ठान प्रत्यक्षतः पाळलं असून परंपरेप्रमाणे पाळलं. तसं असून अवांतर बुद्धी कौशल्याची भाषा त्यांनी वापरली आहे. आता हे त्यांचे ग्रंथ आज आपण वाचत असताना मुळीच लक्षात न घेता त्यांच्या ग्रंथामध्ये कुठेतरी असलेला शब्दज्ञानास धरून आपण नुसता शाब्दिक तत्त्वज्ञानाचा शुष्क असं म्हणजे काथ्याकूट करीत बसतो आणि तेवढ्यानंच आपलं साधकत्व सार्थ होईल अशी अनाठाई समजूत करून घेतो. तेव्हा या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती यांची आठवण, त्यांच्या चरित्रावरून त्यांनी संन्यास घेऊनसुद्धा श्री दत्तमूर्तींचा त्याग न करता आपली सगुण उपासना शेवटपर्यंत चालू ठेवली होती. जे त्याबद्दल त्यांच्या उज्जैनच्या निवासामध्ये त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले त्या की तशी मला देवाचीच आज्ञा आहे असं उत्तर त्यांनी दिलं होतं. तर हीच गोष्ट गीतेतल्या स्थितप्रज्ञांच्या लक्षणांची आहे. ही लक्षणं अंगीकारण्यानं काही स्थितप्रज्ञत्व येत नाही, परंतु या स्पष्ट दिसत असलेल्या गोष्टींबद्दल आजच्या अलीकडच्या म्हणजे ते काळात एक विनोबाजी किंवा गांधीजी असे लोकसुद्धा साधकांची दिशाभूल करताना दिसतात. याबद्दल वाईट वाटतं किंवा केव्हाही येतं असं त्यावेळी लक्षात आलेलं डॉक्टर रामचंद्र महाराज पारनारकरांनी आपल्या निवेदनात सांगितलं होतं. तेव्हा निर्गुणोपासनाचा विषय सांगत असताना त्यांनी कुठल्या पद्धतीनं आणि कोणता भाग यामध्ये आवर्जून सांगितलेला आहे याच्या आपण मागोवा यातून घेऊ शकतो आणि एकूण परामर्शपूर्णवादी या पाठीमागचा त्यांचा सांगण्याचा हेतू काय आहे ते लक्षात घेऊ शकतो. आपल्याला आवडलं असेल तर आपण जरूर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांना कळवा. धन्यवाद.